चला नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा, आज जो आपला एमपीएससी कंबाईन ग्रुप बी चा पेपर झाले, या पेपर मध्ये प्रश्न नेमके चालू घडामोडीवर कशा पद्धतीचे विचारले होते. प्रश्न इझी होते का की मॉडरेट होते की हार्ड होते. मित्रांनो, एकंदरीत पाहता हा जो चालू घडामोडी टॉपिक आहे यावर जे प्रश्न आहेत ते इझी टू मॉडरेट विचारले. जे मुलं नियमित वृत्तपत्र वाचत आहेत, मासिकचा अभ्यास करत आहेत, त्या मुलांसाठी हा पेपर खूप सोपा होता. ज्या विद्यार्थ्यांनी मागची जी काही प्रश्नपत्रिका आहेत मागच्या वर्षाच्या त्याचा अभ्यास केला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर एकदम सोपा गेलेला आहे. मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला संभाव्य उत्तरे सांगणार आहेत, त्यामागील तर्क आणि स्पष्टीकरण तसेच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहेत. बघा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून मी यानंतर जो पुढचा विषय आहे बघा, अर्थशास्त्र आहे, त्यानंतर राज्यशास्त्र आहे, इतिहास आहे, विज्ञान आहे, यांचा व्हिडिओ तुम्हाला लगेच अर्ध्या तासामध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो बघा, पहिला प्रश्न आपल्याला विचारला काय होता, तर महाराष्ट्र भूषणवर प्रश्न होता. कशावर होता? पहिला जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला तो प्रश्न आहे महाराष्ट्र भूषणवर. आता मित्रांनो, तुम्हाला विचारलंय काय, तर महाराष्ट्र भूषण विजेत्याचा काय विचारलंय, क्रम विचारलेला आहे. क्रम विचारलेला आहे म्हणजे सर्वात पहिल्यांदा जुना आणि सर्वात शेवटी कोणता, तर नवीन. आता मित्रांनो, एक बघा, आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला आशा भोसले ना केव्हा 2021 ला मिळाले महाराष्ट्र भूषण. अविनाश धर्माधिकारी 2022, नंतर अशोक सराफ 2023 आणि 2024 चा कोणाला राम सुतार यांना या मागच्या वर्षी मिळालेला आहे 25 मध्ये. बघा मग आता सिक्वेन्स बघा, सर्वात पहिले कोणता ऑप्शन यायला पाहिजे, डी. पहिल्या ऑप्शन मध्ये काय ए आहे, इथं ऑप्शन कट होतो, दुसऱ्या ऑप्शन मध्ये ए आहे, कॅन्सल झाले. आता हे दोन पर्याय राहतात आपल्याजवळ, पहिले ड आहे, इथं पण ड आहे. त्यानंतर 2021-22 मध्ये अविनाश धर्माधिकारी, ब कुठे येतोय, ब इथं येत आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय राहणार, ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय उत्तर राहणार, योग्य उत्तर राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन नंबर 4 दिलेला आहे संभाव्य उत्तर 100% हाच उत्तर राहणार आहे आयोगाचा पण. चला पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय आहे, तर खानमिगो जे आहे हे रिकामी जागा या क्षेत्रात संबंधित असलेले एक AI आधारित ऍप आहे. या आधारित ऍप कोणता आहे, तर हे जे खानमिगो आहे हे कशाच्या संबंधित आहे, तर शिक्षण क्षेत्रासाठी हे संबंधित आहे खानमिगो. लक्षात असू द्या मित्रांनो. खान अकॅडमीने हे AI टूल विकसित केलेले आहे. ते विद्यार्थ्यांना काय करतात, तर शिक्षणात मदत करते. हे जे ऍप्लिकेशन आहे हे ऍप्लिकेशन खानमिगो हे एक AI आधारित शिक्षणातील एक AI आधारित काय तर ऍप्लिकेशन आहे. लक्षात असू द्या. कोणी डेव्हलप केले, तर खान अकॅडमीने डेव्हलप केले. कशासाठी, तर विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करणे आणि शिक्षकांना प्लॅनिंग, रायटिंग, प्रॅक्टिस यामध्ये मदत करणे, म्हणून हे ऍप्लिकेशन काय तर खान अकॅडमीने विकसित केलेलं आहे. बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार, ऑप्शन क्रमांक 4 राहणार. म्हणजे जो पहिला 36 क्रमांकाचा होता त्याचा पण आन्सर काय राहणार, डी राहणार आणि 37 पण डी आलेला आहे. पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो, बघा, खालील कोणती बाब ही उभ्या शेतीचा फायदा नाही. आता उभ्या शेतीचा फायदा म्हणजे कोणती शेती, तर व्हर्टिकल फार्मिंग. बघा, कोणती फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग. आता नाशिकमध्ये खूप साऱ्या प्रमाणात व्हर्टिकल फार्मिंग केल्या जाते हळद या पिकासाठी. त्याचबरोबर जे काही गार्डन प्लांट आहेत त्यांच्यासाठी देखील व्हर्टिकल फार्मिंग मोठ्या प्रमाणात केली जाते. आता व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा नाही विचारले, तर मित्रांनो इथं बघा, पाण्याचा कमी वापर. व्हर्टिकल फार्मिंग कशा पद्धतीने राहते, इथं एक ट्रे राहणार, यावर एक, अशा पद्धतीने थरावर थर म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग असते. एका थरावर थर. लक्षात असू द्या, त्याला म्हणणार आपण व्हर्टिकल फार्मिंग. आता या व्हर्टिकल फार्मिंग मध्ये पाण्याचा कसा वापर, कमी वापर होणार. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, फायदा नाही विचारले, म्हणून पहिलं तर ऑप्शन आपला आन्सर राहणार नाही. दुसरा, 12 महिने पिकाचे उत्पादन घेऊ शकतो ना, 12 पण महिने आपण तिथं उत्पादन करू शकतो, कारण पावसावर अवलंबून नाही ना. पाऊस पडला तर आपण पीक घेऊ असं नाही. पॉलीहाऊस मधली ही शेती आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. आता पुढे
शेती योग्य जमिनीवर अवलंबत्व वाढविणे. शेती जमिनीवर काहीच नाही ना. जमीन आता बघा 1 एकर मध्ये, हा 1 एकर आहे, 1 एकर मध्ये तुम्ही 10 एकरचं उत्पन्न घेऊ शकता ना. मग जमिनीचं काहीच नाही येणार. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार? हे ऑप्शन चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 वाहतुकीचा कमी झालेला खर्च. वाहतुकीचा खर्च पण कमी होईल. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे. बघा पुढचा प्रश्न बघा काय आहे, तर बेटी बचाओ बेटी पढाओ ही या योजनेचा काय विचारलाय, उद्देश काय आहे? काय राहणार आहे? लिंग समानता व मुलीचे शिक्षण असेल का? बघा लिंग समानता आणि मुलीचे शिक्षण या योजनेचा मुख्य उद्देश हेच राहणार आहे. मुलीचे शिक्षण, मुलीचे काय लिंग समानता आणि मुलीचे शिक्षण देणे हे राहणार आहे मित्रांनो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय तर योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न काय आहे, तर बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, मिशन शक्ती योजना. आता मिशन शक्ती योजना ही जी योजना आहे, ही योजना मित्रांनो माहिती पाहिजे आपल्याला कोणाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. तर मिशन शक्ती ही जी योजना आहे ही महिला आणि बालविकास मंत्रालय द्वारा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता महिला आणि बालविकास मंत्रालय संरक्षण क्षेत्राच्या संबंधित आहे का, अंतराळाच्या संबंधित आहे का, ऊर्जाच्या संबंधित आहे का? नाही. इथं तुम्ही लॉजिकली या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 देऊ शकता. संरक्षणाच्या संबंधित नाहीच ना. आता ही जे मिशन शक्ती योजना आहे, ही योजना कोणी सुरू केले, तर महिला आणि बाल विकास मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय अंतर्गत मिशन शक्ती योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे महिला या प्रश्नाचं काय राईट आन्सर कोणतं राहणार? महिलेसाठी आहे, एवढं लक्षात असू द्या. वुमेन डेव्हलपमेंट झाले का? बघा आता पुढचा प्रश्न काय, एक पायलट, रिकामी जागा, एक पायलट, वैज्ञानिक आणि उद्योजक. आता एक व्यक्ती असा आहे जो काय आहे तर पायलट पण आहे, वैज्ञानिक पण आहे आणि उद्योजक आहे. हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेत परदेशी पर्यटन म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले. मित्रांनो हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांनी चालू घडामोडीचा अभ्यास केलेला आहे, हे संरक्षण किंवा सायन्सवर चा प्रश्न आहे, सायन्स किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी वरचा प्रश्न आहे हा. जर बघितले तर आपण या प्रश्नाचा जो योग्य उत्तर आहे मित्रांनो तो आहे बघा गोपीनाथ थोटाकुरा. गोपीनाथ थोटाकुरा लक्षात नाव असू द्या. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय राहणार? योग्य उत्तर राहणार ब्ल्यू ओरिजिन NS-25. लक्षात असू द्या. चालेल. पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न काय आहे, भारताला 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकूण महिला उमेदवाराची संख्या विचारलेली आहे. किती महिलांनी निवडणूक लढवली होती 2024 मध्ये? तर लक्षात असू द्या 2024 ची जी निवडणूक झाली मित्रांनो, त्या निवडणुकीमध्ये एकूण किती 800 महिला. किती 800 महिला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 800 महिलांनी उमेदवारी भरून निवडणूक लढविली होती. हा आकडा लक्षात ठेवण्यासाठी मागील पण तुम्हाला आकडे माहिती पाहिजे. जसं बघा आता मागील जर आकडे जर बघितले आपण तर 2000 सर्वात जास्त बरं का. 2024 मध्ये किती आहे 800. 2024 मध्ये 800 सर्वाधिक. 2019 ला लक्षात असू द्या 2019 ला 726 महिला. किती 726 महिला केव्हा 2019 ला 19च्या निवडणुकीमध्ये लक्षात असू द्या. नंतर 668 दिले. हे जे 668 आहे मित्रांनो हे 2014च्या निवडणुकीमध्ये केव्हा 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि 56 जे आहे हे 2009च्या निवडणुकीमध्ये. मग सर्वात जास्त जे असेल ते आपलं राईट आन्सर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल बघा. आता पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आहे लेगो. लेगो ही खेळणी. आता लेगो ही एक खेळणी आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. लेगो ही खेळणी बनविणारी कंपनी विचारले. तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारलेले आहे. ती मूळ रिकामी जागा या देशातील आहे.
मित्रांनो ती डेन्मार्क या देशाची आहे, लक्षात असू द्या. कोणता ऑप्शन? डेन्मार्क. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं राहणार? तर ऑप्शन क्रमांक कोणता? तर 3 नंबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? खालील योग्य विधाने योग्य कथने ओळखा म्हणते. आता योग्य विचारलेलं आहे काय? इथं लक्ष द्या. योग्य कथन ओळखा. पहिलं काय? मनोहर जोशी व पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. एकदम योग्य ऑप्शन आहे मित्रांनो. पहिलं जे कथन आहे ते 100% बरोबर आहे. जे काही मोहन जोशी आणि पंकज उधास आहे यांना जे आहे ते पद्मभूषण हे पुरस्कार 2025 मध्ये देण्यात आले. त्यानंतर दुसरा, अच्युत पालव आणि अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. दुसरा पण विधान एकदम बरोबर आहे मित्रांनो. त्यामुळे दोन्ही कथन कसे आहेत? तर बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 असेल. 100% मित्रांनो. संभाव्य म्हणजे आयोग पण हेच उत्तर देणार. हे प्रश्न सरळच्या सरळ आपल्याला एकदम सोपे प्रश्न विचारलेले आहेत बघा चालू घडामोडीवर. पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न आहे, दुष्काळ सहन करणारी जात तांदळाची जात विचारले. जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नासाठी डॉक्टर स्वाती नाईक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ती जात कोणती आहे मित्रांनो? ती जात विचारलेली आहे आपल्याला. तांदळाची जात कोणती आहे? तर लक्षात असू द्या, सहभागी धान तांदूळ या नावाची ती जात आहे. कोणती? सहभागी धान तांदूळ. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. सहभागी धान ही तांदळाची जात कमी पावसात मध्ये काय तर टिकू शकते. डॉक्टर स्वाती नायक यांनी ही जात शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि क्लायमेट राईस व्हेरायटी जे आहेत त्यांचं महत्व वाढवण्यासाठी त्यांनी काम सुरू केले आणि त्यासाठी त्यांना नॉर्मन बोरलॉग पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. लक्षात असू द्या. म्हणून या प्रश्नाचं सहभागी धान तांदूळ ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढे बघा. 17व्या ब्रिक्स परिषद 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय कोणता आहे? जे आता 2025 मध्ये 17वी ब्रिक्स परिषद झालेली आहे त्यामध्ये कोणता विषय? तर विचारले काय आपल्याला कोणत्या विषयावर केंद्रित म्हणजे लक्ष देण्यात आले? तर मित्रांनो लक्षात असू द्या. आता बघा तुम्हाला मी ब्रिक्स जे आहे 2025 मध्ये ग्लोबल गव्हर्नन्स जे काही रिफॉर्म, मल्टिप्लिकेशन आणि AI गव्हर्नन्स यावर विशेष चर्चा झाली होती. कशावर? ग्लोबल गव्हर्नन्स रिफॉर्म. म्हणजे आता बघा, रिफॉर्मिंग ग्लोबल गव्हर्नन्स ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. म्हणजे जागतिक प्रशासन संस्थेमध्ये सुधारणा. ज्या काही जागतिक संस्था आहेत त्यांच्या प्रशासनामध्ये सुधारणा करणे हे पॉइंट एकदम बरोबर आहे. दुसरं बघा मित्रांनो काय दिले? सामाजिक विषमतेला प्रबोधन करणे नाही. हे ऑप्शन रॉंग राहणार आहे बघा. नाही, सामाजिक विषमतेला प्रोत्साहन करणे. लक्षात असू द्या. दुसरा हा जो ऑप्शन आहे हा पण ऑप्शन देखील काय राहणार? चुकीचं आहे. तिसरा ऑप्शन बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे नाही. फक्त ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर आहे. आणि एआयच्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रदान करणे हे ऑप्शन बरोबर आहे. बघा ए आणि ड कुठे आहे? ए ड दोन ऑप्शन बघा. ए ड हे 2 बरोबर आहे. पण ए ड इथं पण ए ड, इथं पण अड आहे, इथं पण अड आहे. हे तर 2 ऑप्शन तर आपण इथून रिमूव्ह करू शकतो. आता बघा क आणि ड पैकी बरोबर कोणतं राहणार? तर बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे आय थिंक ब बरोबर राहील. या प्रश्नाचं एक वेळेस उत्तर बघून घ्या मित्रांनो. माझ्या मतांनी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. हे ऑप्शन चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर राहू शकते बरं का. संभाव्य उत्तर सांगत आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर राहू शकते. चेक करून घ्या एक वेळेस. चालेल. बघा पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. आता योग्य कथने ओळखा म्हणते UNV बाबत. UNV
कशाबाबत? युएनव्ही बाबत आपल्याला योग्य कथन ओळखायचं आहे. युएनव्ही म्हणजे काय तर लक्षात असू द्या, युएनव्ही म्हणजे युनायटेड नेशन व्हॉलेंटरीज 2024 पहिला ऑप्शन बघा 2024 मध्ये युएनव्ही म्हणजे युनायटेड नेशन व्हॉलेंटरीज ने जगभरात 14,500हून अधिक स्वयंसेवक तैनात केले. बघा पहिले युएनव्ही म्हणजे सांगितले तुम्हाला काय आहे. हे स्वयंसेवक कशासाठी तयार केले? त्यांनी विकासासाठी. लक्षात असू द्या 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले. मित्रांनो जे काही ऑप्शन आहेत दुसरं ऑप्शन एकदम बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक ब योग्य कुठं दिलेलं आहे तुम्हाला, तर हे ऑप्शन तुम्ही इथून कट करू शकता. दुसरं ऑप्शन बरोबर आहे आणि अ पण बरोबर आहे. आपल्याजवळ फक्त राहतात किती? हे 2 ऑप्शन बाकी आहेत. 2 ऑप्शन पैकी योग्य कोणता? तिसरा ऑप्शन बघा. स्वयंसेवक हे विविध भूमिकेमध्ये कार्य करतात, त्यामुळे सामुदायिक विकास, मानवी हक्क, शांतता निर्मित इत्यादी समाविष्ट आहे. तिसरं पण वाक्य एकदम योग्य आहे, म्हणून तिन्ही पण ऑप्शन योग्य. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. युएनव्ही बाबत 2014 मध्ये युएनव्हीने 14,600 काहीतरी होते, 14,600च्या समथिंग होते. तेवढे त्यांनी काय केले तर स्वयंसेवक तयार केले. त्यांचं कार्य काय होतं तर ते स्वयंसेवक काय तर सामुदायिक विकास, मानवी हक्क आणि शांतता निर्मित करणे हे यांचं उद्दिष्ट होतं. लक्षात असू द्या. आता सर्वात पहिले हे तर वाक्य बरोबरच आहे. ब नंबर 2026 हे वर्ष कशासाठी? आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून युनोनी जाहीर केलेला आहे, घोषित केलेला आहे. त्यामुळे ऑल ऑफ अबव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. बघा पुढचं काय दिलेलं आहे. रिकामी जागा यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान विचारलेला आहे. तर मित्रांनो आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण आहे? तर लक्षात असू द्या सिमॉन हेरिस. कुठे आहे? सायमन हेरिस. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. आता यांच्या पहिले कोणाची जागा घेतली तर मायकल मार्टिनची जागा त्यांनी घेतलेली आहे. कोणाच्या जागी आले ते लक्षात असू द्या. चला हे पूर्वीचे होते, लक्षात असू द्या. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे तर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश म्हणून ओळखले जाते? जंगलाचा विश्वकोश म्हणून कोणास ओळखले जाते तर तुलसीगोंडा यांना. कोणाला? तुलसीगोंडा. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय असेल? योग्य उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 4. आता मेघा पाटकर जे आहे, मेघा पाटकर या सामाजिक आणि पर्यावरण आंदोलनातील एक प्रसिद्ध नाव आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. त्यांना हा जंगलाचा विश्वकोश नावाचं काही मिळालेलं नाही आहे, त्यांना ओळखल्या जात नाही. हे आहे एक समाज सुधारक आहे आणि जे काही पर्यावरणीय आंदोलनकारी आहेत. लक्षात असू द्या. त्यानंतर सुंदरलाल बहुगुणा जे आहेत, ह्या जे आहेत हे चिपको मुवमेंट साठी प्रसिद्ध आहे. ह्या ज्या आहेत सुंदरलाल बहुगुणा या चिपको आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. लक्षात असू द्या. आणि एक काय सलीम अली या कशाच्या? ब्रीडमॅन ऑफ इंडिया. यांना काय म्हणतात? ब्रीडमॅन ऑफ इंडिया यांना म्हणतात ब्रीडमॅन ऑफ इंडिया. त्यांना आपण जंगलाचा विश्वकोश नाही म्हणत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. चालेल. बघा मित्रांनो आपले आजचे जे काही प्रश्न आहेत ते आपण इथं संपूयात. यानंतर लगेच तुम्हाला अर्ध्या तासामध्ये अर्थशास्त्र या विषयाचं सविस्तर अशाच पद्धतीने स्पष्टीकरण मिळणार आहे. मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. भेटूया नंतर लगेच आपण अर्ध्या पाऊण तासांनी अर्थशास्त्र या विषयाचं सविस्तर स्पष्टीकरण घेऊन. जय हिंद मित्रांनो.